उमेदवार ज्यांना तुम्ही गेली 5 वर्ष तुमच्या सेवेमध्ये बघितलं असेल, प्रत्येकाच्या सुख दुःखात जाताना हा प्रत्येक उमेदवार तुम्हाला दिसला असेल. असे उमेदवार आहेत माझ्या माता भगिनी, महिला ज्या उमेदवार आहेत, उत्तमरित्या भाषण करू शकतात, उत्तमरित्या पूर्णपणे शिकलेल्या, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, ग्रॅज्युएट आहेत. एक कैलास काकांनी आत्ताच सांगितलं, ठेका घेणारा नक्कीच नसावा. आपल्या सगळ्या नगरपंचायतची मागची पंचवार्षिक तुम्ही बघितली असेल आणि जे आपल्याला सोडून गेले त्यांचं बघितलं असेल, तर गेले कशासाठी, काय काय दिलं नाही हो तुम्हाला, भाऊंनी सगळं दिलं. काय नईम दादा बरोबर ना, आमचा नईम दादा शेवटी त्याला उपोषण करावं लागलं. कशासाठी, तर समाजाच्या वैयक्तिक किंवा माझ्या ओळखीच्या माणसाला जायला हवं, म्हणून समाजाचं काम देखील अशी लोक करू शकली नाही. अशा लोकांनी शेवटी पक्ष सोडला. गेले दिला घरी सुखी राहा बाबा. आम्हाला नईम दादा असतील, सगळे चांगले हात आमच्या पक्षाला मिळाले. त्यांच्या माध्यमातून पक्ष मजबूत होतोय आणि पक्षाच्या माध्यमातून ही जी जनता दिसते ना, यांचं प्रेम आदरणीय नाथाभाऊ असतील, भैयासाहेब असतील, या व्यासपीठावर बसलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या पाठीशी खंबीरपणे राहिलंय आणि ते तुम्ही मला मागच्या विधानसभेला देखील दाखवून दिलंय. गेली 30 वर्ष आदरणीय नाथाभाऊ आपल्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आले. अनुभवला अवघ्या 8 दिवस आधी मला उमेदवारी मिळाली. अवघ्या 8 दिवस आधी उमेदवारी मिळाली असताना मला वाटलं देखील नव्हतं तुम्ही लोक मला एवढं भरभरून प्रेम करणार. पूर्ण भरभरून प्रेम केलं आणि अवघ्या काही मतांनी माझा पराभव झाला. मला दुःख नाही, पराभव झाल्याचं मला दुःख नाही, कारण जे प्रेम तुम्ही जनताने दिलंय, ज्या समर्थन, ज्या आश्वासक भूमिकेमधून तुम्ही मला तेवढी मतं काढली, हा आहे विश्वास. आदरणीय भावांवरती असेल, आमच्या खडसे परिवारावरती असेल, आमच्यावरती दाखवलेला विश्वास, तोच विश्वास, त्याच विश्वासाने हे व्यासपीठावरती बसलेले सगळे उमेदवार आपल्याला मतदान मागायला आले. खूप कामं केली आदरणीय नाथाभाऊंच्या माध्यमातून. ज्या आपल्या मुक्ताईनगर मतदारसंघामध्ये जे जे दिसेल ते आदरणीय नाथाभाऊंच्या कार्यकाळातलं काम आहे. जो रस्ता दिसेल, जे सभागृह दिसेल, ते सभा मंडप दिसेल, जे काय कामं दिसतात ते आदरणीय नाथाभाऊंच्या माध्यमातून झालेलं काम आहे आणि हे प्रत्येक जनता जाणते. कामं केली आहेत म्हणून हक्काने मतं मागू शकतो. आज व्यासपीठावरती आम्ही कोणी आमदार नाही, कोणी खासदार नाही, पण समोरच्या सभेपेक्षा गर्दी भावत नाही. इथे आज समोरचं व्यासपीठ बघितलं तर नेत्यांनी खच्च भरलंय. तिथे लोक नाहीये, कार्यकर्त्यांची गर्दी नाहीये, फक्त नेते व्यासपीठावरती गर्दी मावत नाहीये. पण काही उपयोग नाही. शेवटी जनतेला आमदार खासदार नको, काय पाहिजे,
विश्वास पाहिजे की हो आमचा उमेदवार आमचं काम करून आणू शकतो आणि आमच्या उमेदवाराच्या पाठीशी उभे असलेल्या नेत्याचा हात शेवटी आदरणीय नाथाभाऊ असतील, आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा असतील, जयंतराव पाटील साहेब असतील आणि आपल्या पक्षाचे आपला अभिमान आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांच्या पाठीशी आहेत, त्यांना काही वाढवण्याची गरज आहे का? ते त्यांना आदरणीय पवार साहेबांनी आमदार करून दाखवलं, ते आज साहेबांना विसरले. पण परतफेड करायची वेळ की आपण साहेबांच्या शब्दाचे पायीक आहोत, आदरणीय नाथाभाऊंचे कार्यकर्ते आहोत. आपला जो इथे बसलेल्या व्यासपीठावरती आपला उमेदवार आहे, हा उमेदवार निवडून यायची जबाबदारी आपल्या प्रत्येकावरती आहे. आपण प्रत्येकाने जबाबदारीने आपल्या प्रभागामध्ये आपल्या वार्डामध्ये मतदान कसं निघेल यासाठी प्रयत्न करा. आपले पाण्याचे प्रश्न असतील, आपल्या रस्त्यांचे प्रश्न असतील, काही समाजाचे सभागृह बांधण्याचे प्रश्न असतील, हे सगळे आपला हक्काचा माणूस मांडू शकतो आणि निधी देण्यासाठी सगळे अजूनही दादा आत्ता 2 दिवस आधी भुसावळला येऊन गेले आणि दादांनी काय सांगितलं, भाऊ कोण आहे, लाख सोनं, जे सोन्याची ओळख कुणी करू शकलं नाही, ते दादांनी ओळखलं आणि दादांनी शब्द देऊन गेले की आपल्या भागासाठी जे काय करायचं ते करायला दादा पुढाकार घेतील. आपण आतापर्यंत गेल्या 1 वर्षात दादा असतील, जयंत पाटील साहेब असतील, पवार साहेब असतील, या प्रत्येकाकडे मतदारसंघाच्या विकास कामांसाठी जे मागितलं ते आपल्याला मिळालंय. जेव्हा आपले नेते आपल्याला द्यायला तयार आहेत, जेव्हा आपले नेते आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तेव्हा अजून दुसरा काय पाहिजे. व्यासपीठावर उपस्थित आपले महानगर जळगावचे सौभाग्यवती प्रतिभाताई पाटील यांना या वाढदिवसाच्या निमित्ताने आपल्या सर्वांच्या वतीने शुभेच्छा देतात. प्रतिभाताईंनी या ठिकाणी अनेक वर्ष मंत्रिपदावर या ठिकाणी कार्यरत म्हणून प्रतिनिधित्व केलं. हा मतदारसंघ असा आहे की या मतदारसंघाच्या ताई साहेबांना आमदारकीपासून मंत्रिपदापासून राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचवलं. आपला गौरव वाढला. राष्ट्रपती आपल्या मतदारसंघातला आहे, याला प्रत्येकाची कालं अभिमानानं का बदलली. आणि या ठिकाणी नाथाभाऊंकडून मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीपर्यंत पोहोचलं. पण दुर्दैवाने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिकीट मिळालं नाही. रोहिणीताईंना शेवटच्या क्षणाला तिकीट दिलं आणि रोहिणीताई 1800 मतांनी पडली. 1800 मतांनी रोहिणीताई का पडल्या? निवडणुकीमध्ये नाथाभाऊ 25,000 येत होते, रोहिणीताई का पडल्या? याचं त्यावेळेस उत्तर शोधायचा प्रयत्न केला. त्यावेळेस रवींद्रभाईंनी मला सांगितलं की आम्ही तर आमच्या मतदार उमेदवाराला मत दिलं, माननीय पवार साहेबांनी सांगितलं त्याला दिलं, पण रोहिणीताईंना ज्याने हरवलं ते गद्दाराच्या समोर बसले. सांगितलं मला बाहेर कारण त्यावेळेस भैया साहेबांना ते रात्री बाहेर भेटायचे. भैया साहेब फोन करायचे आणि त्या गद्दारांनी या ठिकाणी गद्दारी केली. ते बरेच लोक आता समोर गप्पा मारतात. कोण आहे? नाथाभाऊच्या जीवावर मोठे झालेले माणसं आहे की नाही? कोण कुठे होता तुम्हाला माहिती आहे की नाही? नाथाभाऊच्या पुढे शेपटे हलवणारे होते की नाही? हात काटणारे होते की नाही?
बरोबर आहे की नाही? गाडी मागे फिरणारे होते भाऊ. तुम्हाला कुठे नेऊ होते की नाही? आता ते विचारत आहे की नाथाभाऊ तुम्ही 30 वर्षात काय केलं? बनवलं की नाही बनवलं? टपरीवर फिरणाऱ्याला त्या ठिकाणी मंत्री बनवलं. कोणाचा आशीर्वाद होता? पक्षाचा जरी असला तरी नाथाभाऊच्या शिफारशी या तालुक्याच्या जिल्ह्याच्या महाराष्ट्रामध्ये माझ्या शब्दाला मान होता की नाही? बरोबर आहे की नाही? मग आता जरा नुसते एवढे झाले तर मेरी बिल्ली मुझसे ले आओ. अरे शेर तो शेर होता है, वो ये जंगल में रहो या वो जंगल में रहो, कोई फर्क पड़ता नहीं. उसके पीछे शिकारी लगाओ या भिकारी लगाओ, कोई फरक नहीं पड़ता. आणि हे असे करतात. आता येऊन म्हणतात की नाथाभाऊला 30 वर्षात काय केलं? अरे जे मुक्ताईनगर नाव कोणी दिलं? कोणवेळा आयटीआय कोणी आणला? कोणवेळा पंचायत समिती कोणी केली? कोणवेळा तहसील कचेरी कोणी केली? कोणवेळा कोर्ट कोणी आणला? कोणवेळची नगरपंचायत कोणी केली? आणि या 30 वर्षामध्ये गिरीशच्या मतदारसंघातले सारे धरणे या 25 वर्षात नाथाभाऊने केले. केलाय का? या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज अल्पसंख्याकांसाठी फक्त मुस्लिम लोकांसाठी नाथाभाऊने मुक्ताईनगरला आणलं. पुणे आणला गुडगुडी, चिकणे, जामनेर पासून तर मुक्ताईनगरचा रस्ता कोणी केला? या तालुक्यामध्ये जवळपास 90% गावांना डांबरीकरण नव्हतं, ते कुणी केलं? केलं की नाही केलं? या तालुक्यामध्ये या आपल्या मतदारसंघामध्ये प्रत्येक गावाला बुद्धविहार कुणी बांधलं? या विधानसभा क्षेत्रात प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानला कंपाऊंड कुणी केलं? हिंदूंसाठी असेल, मुस्लिमांसाठी असेल, समाज मंदिर कुणी बांधले? मंगल कार्यालय कुणी बांधले? धरण कुणी बांधले? अंजनी धरण कुणी बांधलं? हो गुलाबराव, तुमच्या तालुक्यातलं अंजनी धरण मी बांधलो. आणि तुमचं गाव काय? पालकमंत्री महोदयांचं गाव कोणतं? लाडली आहे. गावात लाडली आहे ना? बरोबर आहे की हे धरणगावच्या नगरात आहे. त्या पाळवीपासून लाडलीपर्यंतचा रेलवरून जाणारा रस्ता कुणी केला? मुख्यमंत्री सगळ्या देवेंद्रमधला मंत्री होतो, पालकमंत्री होतो, तर त्या तालुक्यात 2 रस्ते मंजूर केले. त्यातला पहिला रस्ता माननीय पालकमंत्र्यांच्या गावाचा नाथाभाऊने केला. दाव्याने खोडून द्या. पालकमंत्री महोदय ज्या तालुक्यामध्ये निवडून येतात तो तालुका कुणी केला? काय होतं की काय नाही केलं? भोजवळ शहर दत्तक घेऊ आणि बाबा लोकांना दत्तक घेऊ. जळगाव दत्तक घेतलं तर काय हाल करणार? लक्षात दत्तक होण्याची संख्या वाढवतो. आधीचं दत्तक जास्त आहे तुझ्याकडे आहे की नाही? धुळे दत्तक, जळगाव दत्तक, आता जळगावचं धुळगाव झालं. तुम्ही जाता कधी जळगावला? माझ्या तालुक्यात जळगाव द्या, एका वर्षाच्या आत बदलून टाक. माझ्या गावात धुळे द्या, एका वर्षाच्या आत बदलून टाक. बदललाच ना? बरे बरे रस्ते होते त्या जळगावमध्ये, मला आता चिखल घालला झाला की नाही? आता ना नाथाभाऊ बदलण्यासाठी काय पाणी नाही आहे. ही ओडीएफची योजना 42 कोटीची नव्यानं कुणी केली? या ठिकाणी
52 कोटी होते तर बोदवड शहर होतं का नव्हतं? नगर पंचायत झाल्यामुळे बोदवड शहर वगळलं गेलं आणि मग नवीन योजना आपण प्रस्तावित केली. या योजनेचा 42 कोटीच्या योजनेचं भूमिपूजन या महाराष्ट्राचे त्यावेळेचे पालकमंत्री आपल्या पाणीपुरवठा मंत्री बबनराव घोलप यांनी इथे येऊन केलं होतं की नाही? होतं ना? योजना मंजूर नका बोदवडला आपण केली. अरे बोदवडला योजना होऊ शकत नाही बाबा आता, आणि इथला डीपीआरच मंजूर नाही आहे. जोपर्यंत नगरपंचायतचा डीपीआर मंजूर होत नाही तोपर्यंत या शहरामध्ये नवीन पाणी पुरवठा योजना होता. डीपीआर करण्यासाठी दिलं होतं, पण तुमच्या नगराध्यक्षांना विचारा की फक्त कमिशन साठी तुम्ही केलं की केलं नाही. आणि नाथाभाऊ साहेब हा मैंने पहिला नगराध्यक्ष या घरी तो बनाया के हमारे भरोसे तो बना. नाथाभाऊ के भरोसे नाथाभाऊ ने किया कि नहीं किया ना? फिर इधर से उधर क्यों गया? नाथाभाऊ गए इधर से उधर, तो मैंने सब पद को त्याग किया गया था कि नहीं? ये क्यों नहीं खड़ा इसमें? क्यों गया? होना था कमीशन, होना था टेंडर, हुआ कि नहीं? मैं बोलता हूँ सही होगा तो सही बोलो, गलत होगा तो गलत बोलो, झूठ बोल रहे हो. क्या नहीं किया? अरे ये जब मैं मंत्री था तो ये शहर को जब नगर पंचायत स्थापना हुई उसके 15 दिन के अंदर वाले 7 करोड़ रुपए शहर को मंजूर किए कि नहीं किए? अगर झूठ होगा तो एक भी वोट मत दो. अगर मैं झूठ बोलता हूँ कि नहीं दिए मत दो वोट. 7 करोड़ रुपए दिए जब रस्तों के वगैरह काम चालू किए. और इसने कैसे रास्ते बनाया? बाद में उधर जाने के बाद कैसे धूल उड़ रही है. तुम्हारे एरिया में आया था ना रास्ता आ गया, कहाँ गए? कैसे इस्लाम में सिखाया गया, रिश्वत लेना सिखाया गया, और हाजी बनके हो चलता क्या? बोरेटी का धंधा चलता क्या? चलता तो चोरी से नहीं चलता. चलता क्या? पैसा मारा था वो पुलिस हवालदार ने कुछ बोलता है. अंडे निकले बोले भाई वहां था या वो बोले थे क्या? अरे वो दीपक भाई को पूछो, उनको मालूम है ये दीपक भाई टांगा चला था. नारगांव से बोधगढ़ का रास्ता इतना छोटा था, ये तो अभी मैंने बड़ा किया. और जब रास्ता छोटा था तो टांगा चला था. टांगा चलाते चलाते वो घोड़ा जो है इधर से पीछे से गाड़ी है आगे से गाड़ी है तो नीचे डालना पड़ता था. तो थोड़ा आगे गया और वहां से पुलिस की गाड़ी पीछे आई. जगह खाली आमदार था, विरोधी पक्ष का था, जिले में अकेला था. और जब आमदार था तो दीपक क्या किया था? वो पुलिस वाले ने दीपक को ढाका. वही तो सही बोल रहा है. दीपक को उसने झापा नहीं थप्पड़ मारी दीपक को. और जब पता चला तो बोधगढ़ शहर के पुलिस स्टेशन में इसको लेके गया. इसको लेने के बाद जो झापा उसको बोला पैर काट. मैं हूँ देखूंगा जब मारा के पैर पकड़े कि नहीं पकड़े. अरे लगा सम्मान यहाँ रखा जाता है. मेरे सवाल मार पट्टे से बात है ये क्या है? तो इधर डंडा उधर डंडा उधर डंडा नीचे अंडा. हुआ नहीं हुआ? जब नाश्ता होता तो हाथ लगाने की हिम्मत फिर सही बोलते क्या?
ठीक है, ये इज्जत याद ये वहां जाके क्या किया। नाथाभाऊ ने 30 वर्षात पाणी दिलं नाही या शहराला। मैं बोलता हूँ नाथाभाऊ ने दिया कि नहीं देखा तो लोगों को मालूम। पर कर्नाटक में क्या है आज, कितने दिन के बाद पानी आता, 12 दिन। ये लोगों को नागराज से वहां के रहने वाले धनगांव के 12 दिन धनगांव में पानी नहीं आता। आधी में कितने दिन में आता, जाओ फोन लगा के पूछो। आधी में 3 दिन पानी नहीं आता, 4 दिन। आज पेपर में देखा, हाँ देखो पेपर में क्या आया था। अरे तुम हमको बोलती यार, तुम पालक मंत्री हो, तुम पानी पुरवठा मंत्री हो, जब अपने गांव को तुम दे दूसरे के तरफ क्या दिखाते हो। आपलं ठेवायचं दाखवून दुसऱ्याचं पाहायचं दाखवून काय कसं लोक काय चिवटी आहे का, त्याला मोबाईल खरोखर बोलला होता धरणगाव। अरे तो नाथाभाऊ म्हणलं होता खरा की खोटा आहे, जाऊन जाऊ। पण या ठिकाणी यायचं, लोकांची दिशाभूल करायची। आणि म्हणजे काय केलं, विवेकानंदाचे घर नाथाभाऊ नावावर करून दिले की नाही दिले, 99 साली जाऊन 99 साली नाथाभाऊ गेलं, 30 वर्षात नाथाभाऊ गेला। आम्ही नाही केलं ना ते, तुम्ही काय केलं पालकमंत्री म्हणून। अरे हे पालकमंत्री होते ना, आपल्या दत्ता घेणारे इथे दत्तके नाथाभाऊन आपलं गाव नाही पाहिलं, नाथाभाऊ नुसते बोलबोल उत्साह सिंचनने पाहिले। काल जामनेरचे धरण केले, अंजनीचं धरण केलं, एरंडोल तालुक्यातलं 1760 धरण नाथाभाऊन बांधलं। तुम्ही काय केलं, काय उल्लेख हे आम्ही केलं की नाही। नाथाभाऊ सगळा जिल्हा बघा, सगळा महाराष्ट्र बघा, माझं गाव त्याचं तुझं गाव आहे। दिले माननीय रोहाभाऊ सांगते या ठिकाणी आमच्या गावातले रस्ते काय आठवले हे मला असं बोलणं चांगलं आहे किंवा महिलेविषयी कोणाचे गाव चांगले आहे का वाईट असं बोलणं बरोबर हे लक्षात सगळं माणसाचं आहे का, बरोबर वाटतं तुम्हाला। एखाद्याने म्हटलं की नाही मी तुझी बायको हे मानली आहे आणि तिचे गाव फारच चांगले आहे, तेव्हा माणसांनी थोडा देश नव्हता, बरोबर नाही। या महाराष्ट्राची माफी मागितलं पाहिजे, दिलगिरी व्यक्त केली पाहिजे, अशा स्वरूपाचे शब्द वापरला बरोबर आहे। विशेष इथे येऊन नुसतं काळा वापरला सगळे असे शब्द वापरायचे आत्मा नाही आहे, बरोबर नाही। भाषण करायचे असतात तेव्हा नाथाभाऊनच केला ना, तुम्ही कुठे होते हे कुठे झालं होतं। अरे एका मास्तराला बोलला 1000-2000 कोटीचा मालक कसा होऊ शकतो, झाला की नाही। एक टपरीवाला म्हणतो मी टपरीवर कामदार, मी टपरीवाला आहे, आलं कुठून एवढं मोठं। नाथाभाऊ म्हणतात ते तुझ्याकडे कसं, कारण माझ्या बापदादा पहिल्यापासून जमीनदार आहे ना, मी आहे का विचारायला पोरगा, मी आता उद्याचा पोरगा आहे का, माझी जमीन बघून 50 साली किती होती, आणि जमीनदाराला पोरगा माझ्याकडे असणारच आहे, मी काय पाकिट करायला होतो। आम्ही टपरीवर जातो, आम्ही कोणा एखादा पगाराला पोरगा होतो, पिढीला काय काय सांगता तुम्ही कसं झालं। अरे पुण्याला काय मुंबईला दिली, आमच्या बाजाराचे इस्टेट आहे बाबा, एक एकर 10 कोटी मिळतात, हायवे जमीन आहे की नाही, माझी आहे का, मला अपघात आहे की नाही, मला मिळेल काय म्हणणार बाबा। ज्याने ज्या ठिकाणी म्हटलेला हे ज्या ज्या ठिकाणी केलेला कोण म्हणणार की आम्ही केलं, तुम्ही जामनेरला केलं म्हणजे कोणच केलं, घराला केलं तुम्ही मुलावरूनच केलं, दुसऱ्या घरात मी केलं असं म्हणूच शकत नाही, बरोबर आहे का। आपण आपलंच केलं,
आपण मी केलं केलं तुम्हाला सगळ्यांना मार्गाला नसावंच केलं. आता कसं चाललंय बघत दुसरं बरोबर सभा पाहिली की तुम्ही कशी होती झाले काय ह्या गद्दारांमुळे हे दिवस आहेत. हे घरात राहून गद्दारी करणारे जे आहेत ते भैयांना सगळ्यांची नावं सांगितली होती. हा गद्दार तो गद्दार रात्री भैया सर्वांकडे यायचे. आदल्या रात्री आले म्हणजे देताना खर्चाला आणि भेटत म्हणे हे सगळं भैयासाहेबांनी मला असं इकडे सांगलं. भैयासाहेब म्हणे आता चूक झाली आमच्या आता आम्ही दुरुस्त करून नंतर ते तिकडे दुरुस्त करायचे तर करा. बोरवड शहरात पहिल्यांदा करावा करणार आहे की नाही. काय नुसते नाथा बोलता हात मजबूत करा भैया असावांचे हात मजबूत करा. निवडला असं नको म्हणत आहे. भैयासाहेबांना कशाने मजबूत करा आम्हाला काय नफा झाला. पार्टीला मजबूत करा निवडून आणा. नगरपालिका मजबूत करा आमच्या हात मजबूत करा. काही नफा विफा झाला मजबूत करा. काही मॅनेज करायचे करायला हातावर मजबूत आहे. म्हणून एक एक मत जे द्यायचं ते विकासाला द्यायचं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला द्यायचं. या सगळं भाजपचा असावा तो सांगत घेऊ आम्ही आणि पुढे 13 तो उभे करा रे. आहे का तेरा आहे का तुझा मग पुढे 13 झाले तर कुठं नका. ज्याच्यामध्ये पुढे 13 उभं करायची ताकद नाही आहे एवढे तर करा. एवढे केलं तर 13 पैकी 8 येतील 7 येतील. तेवढी तर ताकद नाही आहे म्हणून दाखवा. आणि त्यालाच म्हणणार ज्याने ज्या ठिकाणी म्हटलेलं आहे ज्याने ज्या ठिकाणी केलेलं कोण म्हणाला की आम्ही केलं. तुम्ही जामनेरला केलं घरात केलं तुम्ही मुलाबरोबरच केलं. दुसऱ्या घरात मी केलं असं म्हणूच शकत नाही. बरोबर आहे आपण आपलंच केलं. आपण मी केलं तुम्हाला सगळ्यांना मार्गाला नसावंच केलं. आता कसं चाललंय बघत दुसरं बरोबर सभा पाहिली की तुम्ही कशी होती झाले काय ह्या गद्दारांमुळे हे दिवस आहेत. हे घरात राहून गद्दारी करणारे जे आहेत ते भैयांना सगळ्यांची नावं सांगितली होती. हा गद्दार तो गद्दार रात्री भैया सर्वांकडे यायचे. आदल्या रात्री आले म्हणजे देताना खर्चाला आणि भेटत म्हणे हे सगळं भैयासाहेबांनी मला असं इकडे सांगलं. भैयासाहेब म्हणे आता चूक झाली आमच्या आता आम्ही दुरुस्त करून नंतर ते तिकडे दुरुस्त करायचे तर करा. बोरवड शहरात पहिल्यांदा करावा करणार आहे की नाही. काय नुसते नाथा बोलता हात मजबूत करा भैया असावांचे हात मजबूत करा. निवडला असं नको म्हणत आहे. भैयासाहेबांना कशाने मजबूत करा आम्हाला काय नफा झाला. पार्टीला मजबूत करा निवडून आणा. नगरपालिका मजबूत करा आमच्या हात मजबूत करा. काही नफा विफा झाला मजबूत करा. काही मॅनेज करायचे करायला हातावर मजबूत आहे. म्हणून एक एक मत जे द्यायचं ते विकासाला द्यायचं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला द्यायचं. या सगळं भाजपचा असावा तो सांगत घेऊ आम्ही आणि पुढे 13 तो उभे करा रे. आहे का तेरा आहे का तुझा मग पुढे 13 झाले तर कुठं नका. ज्याच्यामध्ये पुढे 13 उभं करायची ताकद नाही आहे एवढे तर करा. एवढे केलं तर 13 पैकी 8 येतील 7 येतील. तेवढी तर ताकद नाही आहे म्हणून दाखवा. अरे आपल्या पोटचं थोडंच कामाचं आहे. आम्हाला काही की नाही आहे तोच काम आहे की नाही. खांद्यावर तो घेऊन जाणार आहे की नाही. काही यायला बोलले ना तुम्ही बाहेर या एवढ्या गर्दीमध्ये सांगा बरं कोण बाहेरचा आहे. शहरातले आहे की नाही. तिकडे पहा बरं कोण आहे का कुठे आहे. पुढारी सोडून द्या. पुढारी कमी आहे. पुढारी अर्धे तर हॉस्पिटल उमेदवार आहे. अर्धे आपले बहुत बडवाले आहे.
आणि तिकडे त्यामुळे तशी चिंता नका करू. शहरामधले रस्ते आहेत, शहरामधले पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्था आहे, शहरामध्ये मंगल कार्यालय है, शहर का शादी हॉल है, ये बहुत सारे काम बाकी है. सारे के सारे काम हमने को करना है. और अभी तो हमारे पास पैसे वाला आदमी है. अजीत दादा पवार है फाइनेंस मिनिस्टर, सरकार में ले रही है और मुझे ताकत है सरकार में जाने. जब हाथ था तो लाता था कि नहीं, दूसरों को भी देता था कि नहीं. मैंने कभी कंजूसी किया क्या? मैंने कभी ऐसा है कि नहीं माझ्या घरामध्ये टाकू, मैंने ऐसा कभी गलत नहीं किया. त्यात मी पना नहीं है, अहमपना नहीं है, त्यात हमने करके दिखाया. और इसलिए तुम कितना भी सोचो नाथा भाऊ आता जाणार, आता गेला, आता हॉस्पिटल मध्ये गेला, फोटो टाकता, इकडे टाकता, आता गेला नाही, आता काही परत येत नाही. नाथा भाऊ तुमचा बाप आहे रे भाई, तुम्हाला पुढे करूनच जाईल. एवढा लवकर जाणार आहे का? अरे एवढ्या जनतेच्या आशीर्वाद नाथाभाऊवर नाथाभाऊ जाणार आहे का? अरे मेरे तो दुआ है आप लोगों की. न जाने वो कौन लोग है, न जाने वो कौन लोग है जो मेरे लिए दुआ करते हैं. न जाने वो कौन लोग हैं जो मेरे लिए दुआ करते हैं. मैं अगर समंदर में डूब भी जाऊं तो समंदर उठा के किनारे लगा देता. अरे चिंता मत करू, नाथाभाऊ जाणार आहे. नाथाभाऊ तुमच्या शहराचा विकास केल्याशिवाय राहणार नाही. झूठों का शहर है क्या? झूठों का शहर है, झूठों का दस्तूर हो गया. जब तक घेरा और हे घेरा और झूठों का दस्तूर हो गया. करना कुछ नहीं है. बघा तिकडे जळगावला काय हे काय, झूठों का शहर है, झूठों का दस्तूर हो गया. इतने दिए जलाए मैंने उर्स के लिए, इतने दिए जलाए, 30 साल से 40 साल से दिए जलाए. दुश्मन ने सलाम करने पर मजबूर हो गया. दुश्मन ने सलाम करने पर मजबूर हो गया. यहाँ से जाने के बाद पहले हो वो नाथाभाऊनच केलं रे, बोलते की बोलते आमच्या पास. तुम्ही विचारलं बरं धरणला जाऊ का कोणी गेला, बरोबर झालं, तो तर नाथाभाऊनच केला, पण भाषणात सांगणं पडतं काय केलं. वो शाही मिजाज रखता है, बला से वो शाही मिजाज रखता है. सर पे बुज़दिल के भला कौन ताज रखता है. सर पे बुज़दिल के भला कौन ताज रखता है. अरे इनके ताज रखेंगे क्या आप? इसे बुज़दिल इनका पास ऐसा है. और एक लश्कर के मुकाबिल हूं मैं तन्हा हक पर, एक लश्कर का मुकाबिल हूं मैं तन्हा हक पर. अब देखना है यह कि खुदा किसकी लाज रखता है. जो पाक है उसकी लाज रखता है. जो नापाक है, हाजी के नाम पे रिश्वत खाता है, हाजी के नाम पे दुनिया को तरसाता है, हाजी के नाम पे वालू का रेती का गलत धंधा करता है, जो कब्रिस्तान के लिए लोगों को तरसाता है, जो शादी हाल के लिए भूमि पूजन मेरे हाथ से करता है पर करता नहीं, ऐसे आदमी को कभी भी खुदा साथ देता नहीं. ये नापाक है, ये पाक नहीं है, मन से साफ नहीं है. और ऐसे आदमी को दूर रखना है. सबक सिखाना है हम लोगों को. एक वोट गिनती है. कभी भी ये मत सोचो कि शहर में जो हो रहा है हम चला देंगे, चलाने नहीं देंगे. मैं सारे शहर वालों से अपील करूंगा, बदल डालो. नाथाभाऊ ताकत रखता है बदलने की. आज तक मैंने बदल के दिखाया है. जो नहीं था वो करके दिखाया है, जो हो नहीं सकता वो करके दिखाया है. ताकत पे आपके ताकत पे करके ऐसा कभी होता है.
इतने सारे रास्ते कभी हमने देखे भी नहीं, इतना सारा ये था हमने देखा भी नहीं। अरे इसे वो सिंदूरी बनाना था, तहसील क्यों नहीं बनाया? अभी मैं कागज पत्र था ना, अभी क्या किया? चला अभी तुम्हाला माहित आहे की नाही सारा भाई के घर में रहने वाले कहाँ से आ गए दूर है कि नहीं? कहाँ से रहते थे कि नहीं? अभी कहाँ से आ गए? किसके पास आ गए? वो ज्यादा व्यक्तिगत में बोलना नहीं चाहता, पंचायत उसमें पर एक बात मैं कहूंगा, तुम्हारे पानी पीने के पानी की समस्या हो, जो योजना मैंने मंजूर करके रखी है नहीं करने की जरूरत नहीं है। क्या डीपीआर है वो मंजूर होने के बाद पहला काम करूंगा तो आपको पीने के पानी की योजना जरूर दूंगा। डीपीआर मंजूर करने के लिए उसने कमीशन के लिए रुका कर रखा है, जो कमीशन के लिए रुका है वो आदमी से डीपीआर फिर से करने लगाएंगे। डीपीआर आपको समझेगा नहीं, डेवलपमेंट प्लान बोलते हैं, विकास आराखड़ा बोलते हैं। बहुत बड़ा शहर का विकास आराखड़ा इसने 5 साल में रुका था, जो मैंने चालू किया इसके बाद पैसे के लिए शुरू हुआ है। तो डीपीआर जब तक मंजूर नहीं होता कोई कुछ भी बोले क्या पानी पीने के देंगे, पानी आ नहीं सकता। जो सच है वो बताता हूँ आपको, मैं बोलते 1 साल के अंदर डीपीआर मंजूर करने लगाएंगे। नई योजना जो अपनी मंजूर है नहीं करने की जरूरत नहीं, अगर नहीं होगी तो मुझे पूछ, जो अपने ओडीए में भी किए तो पानी पहले दूंगा। ये बोलते हैं कि मैंने टीपीडब्ल्यूएस किया था, आमदार सर को बोला था कि 9 कोटी रुपए की पाणी की योजना आता मंजूर केली, एका महिन्याच्या बोट शहराला पाणी येणार, ओझरफळा धरणामधून पाणी तुमच्या गावात टाकणार, बोला था कि नहीं बोला था कि नहीं बोला? मंजूर कर दिया, बोला था कि नहीं? हमने देखा है, नाथाबो को आपने परखा है, यहाँ पर वो काम करने वाला आदमी है, हर जबान पे बच्चे से लेकर बूढ़े तक बोलता है। मैं कभी ये नहीं करता, बाहर से आके ये मैं कभी चूचा बनाता नहीं, और इसलिए एक वोट कीमती क्या है शहर में आप क्या हालत बना के रखी है इन्होंने शहर के रास्ते मंत्री रहे तुम क्यों नहीं किया? तुम्हारी जिम्मेदारी में थे। आज में मेरा कभी गलत शब्द है, मैं मानता हूँ, अनेक बातें सुनता। जब मैं पालक मंत्री था तो मैंने ये करके दिखाया सभी मध्ये। जब तुम मंत्री बने तो तुमने क्यों नहीं दिया गाँव को पानी? अभी बोलते हम पानी देंगे, जब क्या किया तुमने? जब तुम्हारे हाथ में था जब नहीं दिया, अब तुम्हारे हाथ में कुछ नहीं है तो क्या निवडणुकीच्या अभी तुम्हारा पानी उतर गया तो क्या करेंगे? ऐसा जब किया नहीं तब करेंगे। हमारे पालक मंत्री महोदय भी कल आए है भाई, आप भी तो पालक मंत्री है, आपने क्यों नहीं किया? अभी तो अभी करूंगा, अब तो क्यों नहीं किया? हाँ, सबको जवाब देने की जरूरत ही नहीं थी, कोई जगह को जरूरत नहीं थी ना। अरे आज बोलते हैं सबके सब, मैंने देखा वहां सामने बैठे ऐसे करना, कैसे करना, यूं करना, ये तो नाथा बोले तुमको जवाब दिए, सिखाया नाथा बोले तुमको, बढ़ाया तुमने नाथा बोल को। अरे तुम जब नाथा बोल नहीं हो सकेंगे तो बोलो वालों को क्या होंगे रे? अरे दो आदमी ने तुमको झोपड़ी से महल में बैठा दिया, बैठा कि नहीं? जिसको लाल दे के गाड़ी में घुमाया, वहां के बाद जिला परिषद तक लाल दे के गाड़ी में घुमाया, उसको पार्टी का 5-5 साल तक अध्यक्ष बनाया। अरे जिसने लाल दे के गाड़ी में बैठा वो आदमी के बैठा है, उसको नहीं हुए। आज यहाँ वोट आने को क्या करोगे? इनको बोलेंगे तुम्हारे होने वाले लिए, वो मिला से बैठा देंगे क्या देंगे क्या? इनको तो सारा पेड़ भर के दिया तो कुछ नहीं किया। और इसलिए क्या करना, इसलिए एक वोट के लिए बोलने वालों का अपने एक वोट कीमती है। सारे उम्मीदवार एक खड़ा रहो, 1 नंबर का उम्मीदवार हमारे पास है।